नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत तुमच्या आवडत्या IPC इन्स्टिट्यूटच्या ह्या चॅनलवर, जिथे तुम्हाला स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन फक्त ऑफलाईन नाही ऑनलाईन सुद्धा केलं जातं. जर तुम्ही ऑफलाईन साठी बघत असाल तर नाशिक रोड आणि अशोक स्तंभ अशा दोन्ही ठिकाणी आपल्या शाखा आहेत. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही ऑनलाईन सपोर्टचाही विचार करत असाल तर नक्कीच YouTube मार्फत आपण फ्री लेक्चर्स विद्यार्थ्यांसाठी प्रोव्हाइड करतो. म्हणजे जे लोक आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांना आम्ही नॉलेज पोहोचवण्याचं काम ह्या मार्गातून करत असतो. आपण लास्ट टाइम जे एक्झाम्पल्स बघितले होते, शेवटचा व्हिडिओ जो होता तो होता इक्वेशन कसं बनवायचं. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आवर्जून तो व्हिडिओ बघा, त्याच्याने तुम्हाला इक्वेशनच्या बेसिक स्टेप्स कळतील. तसं ह्या व्हिडिओत सुद्धा तुम्हाला छोटे छोटे रेफरन्सेस मी देणारच आहे. तर इथे ज्यावेळी आपण इक्वेशन बनवतो त्यावेळी इक्वेशन बनवत असताना सगळ्यात महत्वाच्या काही गोष्टी असतात. इक्वेशन बनवण्यासाठी इक्वल टू महत्वाचा असतो. इक्वल टू बनवल्यानंतर व्हॅल्यूज आणि एखादा फाइंडिंग फॅक्टर महत्वाचा असतो. फाइंडिंग फॅक्टर म्हणजे जो आपल्याला शोधायचा आहे तो एक्स वाय झेड या स्वरूपात असू शकतो. तर एखाद्या इक्वेशन मध्ये आपल्याला एक्स किंवा वाय यापैकी एखादं काहीतरी अवेलेबल असलं तर आपल्याला त्याला वन इक्वेशन वन अननोन म्हणावं लागतं. म्हणजे एका इक्वेशन मध्ये कुठलं तरी एकच व्हेरिएबल तुम्हाला फाइंड आउट करण्यासाठी दिलं जाईल. पण हा त्याचा पुढचा प्रकार आहे जिथे तुम्हाला दोन इक्वेशन दिले जातात आणि दोन अननोन दिले जातात. जसं ह्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघू शकत असाल की एक्स आणि वाय या दोघेही गोष्टी आपल्याला शोधायच्या आहेत. क्वेश्चन एक्स बद्दलही असू शकतो, फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स, किंवा क्वेश्चन वाय बद्दलही असू शकतो, फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ वाय, किंवा क्वेश्चन असू शकतो एक्स आणि वाय दोघांनाही फाइंड आउट करण्यासाठी. तर अशा एक्झाम्पल्सला कशा पद्धतीने डील करायचं हे आपण बघतोय. तर मला सांगा, इथे जर मला y ची किंमत शोधायची असेल तर y इज इक्वल्स टू काय असणार आहे, 2 डिवाइड बाय 2. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, 1. हे सगळं इथे लिहिण्याऐवजी आपण साधंसं डोकं लावलं आणि डायरेक्ट इथूनच कॅन्सलेशन केलं तरी चालणार आहे. सो 2 1 जा 2. अशा पद्धतीने y ची किंमत मिळाली मला 1. आणि आता ही y ची जी काही किंमत मिळाली आहे ती आपल्याला काय करायची आहे, या वरच्या इक्वेशन मध्ये पुट करायची आहे. सो y ची किंमत जर 1 मिळाली आहे तर 1 इथे पुट केल्यानंतर हा 7 गुणिले 1 म्हणजे 7 1 7 होईल. बरं, त्यानंतर हा वजा 8 आपल्याला तिकडे न्यायचा आहे. हा प्लस 7 जो होता तो सुद्धा तिकडे न्यायचा आहे. तर दोघी गोष्टी ऍट अ टाइम करू शकतो, किंवा इकडचं ऑपरेशन पहिले करून जे काही उत्तर येईल ते तिकडे दिलं तरी चालणारच आहे. +7 -8 उत्तर येतं -1 आणि -1 तिकडे गेल्यानंतर काय होतो, +1. म्हणजे माझ्याकडे हे तर निघून गेलंच आहे. याच्याऐवजी आपण काय टाकलं होतं, 7 टाकला होता. आपण याला आणि ह्या दोघांना ऍड केलं. ओके, +7 -8 ऍड जरी केलेलं असलं तरी दोघांपैकी एकाचं चिन्ह मायनस असल्यामुळे मायनस होऊन आपल्याला उत्तर मिळालंय -1. हे -1 तिकडे गेल्यानंतर काय झालं, +1 झालं. म्हणजे माझ्याकडे फक्त शिल्लक काय राहिलंय, या 9 ऐवजी 10 आणि इकडे 2x. आणि हा 2 इकडे आता बाकी काही उरलेलंच नाहीये. त्यामुळे हा जो 2 आहे तो x साठी फक्त गुणाकार म्हणून आहे. आणि हा 2 तिकडे जाताना काय होणार आहे, भागाकार होणार आहे. म्हणजे इकडे आपण 2ने भागलं तर उत्तर काय मिळेल, 2 5 जा 10 म्हणजे उत्तर 5 असणार आहे. अशा पद्धतीने आपण ह्या इक्वेशन्सला सोडवू शकतो. परत एकदा मी रिव्हिजन देतो तुम्हाला या सगळ्या गोष्टींची की आपण कशा पद्धतीने काय काय करत गेलो, म्हणजे सगळ्या गोष्टी एकदा व्यवस्थित छानपैकी क्लिअर होतील. सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागलं, सगळ्यात पहिले आपल्याला y ची किंमत शोधावी लागली. y ची किंमत शोधण्यासाठी आपल्याला खालच्या इक्वेशनचा आधार घ्यावा लागला, ह्या इक्वेशनचा, जिथे आपण 2ने भागलं. सो y ची किंमत काय मिळाली, 1. जी मिळालेली किंमत आहे ती आपण याच्यात पुट केली म्हणजे 7 गुणिले 1 म्हणजे 7 आलं. त्या व्यतिरिक्त 7 वजा 8 केलं म्हणजे आपण हे ऑपरेशन करतोय. 7 वजा 8 केल्यानंतर -1 येतो, तो साइड चेंज केल्यानंतर +1 होणार आहे. म्हणजे सगळ्यात शेवटी आपल्याकडे 2x इक्वल टू 10 असं एक छोटंसं इक्वेशन मिळतं. त्यातही आपण 2ने जर याला भागलं तर x ची किंमत 5 मिळते. जर तुम्हाला y विचारलाय तर y ची किंमत 1 असेल. जर तुम्हाला x विचारलाय तर x ची किंमत 5 असेल. आणि दोघंही विचारले तर दोघांच्या किमती तुमच्या समोरच आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे खूप सोप्या स्वरूपात करू शकतो. इथे महत्वाचं असतं की आपल्याला ऑपरेशन्स करत असताना काय सिक्वेन्स फॉलो करायला पाहिजे, कशा पद्धतीने आपण तिथे जायला पाहिजे. तर हे सगळं तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे. यात एकदम बेसिक एक्झाम्पल पासून सुरुवात केलं तर बेसिक एक्झाम्पल्स मध्ये
एक व्हेरिएबल आणि एकच अननोन, हे तर सोपंच आहे. म्हणजे फक्त हेच एक्झाम्पल असेल तर हा 5 तिकडे जाताना काय होणार आहे, -5 होणार आहे. म्हणजे माझ्याकडे काय उरेल, 4x इक्वल टू हा 5 तिकडे गेल्यानंतर मायनस झाल्यानंतर 25 मधनं 5 गेलेत, उरेल 20. आणि नंतर आपण 4 ने भागून x ची किंमत 5 मिळवू शकतो. अशा पद्धतीने या सिंगल व्हेरिएबलला आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे. या व्यतिरिक्त ह्या ऑपरेशनला सोडवायचं. बरं, आता हे गणित सोडवायचं काय करणार आपण, सगळ्यात पहिले हा जो मायनस आहे हा आपण त्या साईडला नेणार. म्हणजे आपल्याकडे काय उरेल, 5x भागिले 4 आणि हा 10 तिकडे गेल्यानंतर 30 मध्ये 10 ऍड होतील आणि उत्तर मिळेल 40. बरं, त्यानंतर हा 4 तिकडे गुणिलेसाठी जाणार आहे, हा 5 इकडे भागिलेसाठी जाणार आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट इथे भागाकार केला तरी चालणार आहे. 5 8 40 आणि x ची किंमत काय मिळेल आपल्याला, 8 चौक 32. अशा पद्धतीने आपण सिंगल व्हेरिएबल मध्ये, सिंगल इक्वेशन मध्ये जो व्हेरिएबल अननोन आहे तो आपण फाइंड आउट करत असतो. अशा पद्धतीने हे आपण ऑलरेडी पाठीमागच्या व्हिडिओत, जो मागचा व्हिडिओ आपण बनवला होता त्यात बघितलंच होतं. आज जसं मी सांगितलं की आपल्याला त्याचा पुढचा फॉर्मॅट बघायचा आहे. त्याच्या पुढच्या फॉर्मॅटमध्ये काय असेल, तुम्हाला 2-2 इक्वेशन दिलेले असतील, 2-2 अननोन असतील. बरोबर, 2 इक्वेशन दिलेत, 2 अननोन दिलेत आणि आपल्याला यांना फाइंड आउट करायचं आहे. बरं, कशा पद्धतीने शोधतात आपण, ऍट ए टाइम एक्स आणि वाय या दोघांना ऍट ए टाइम नाही शोधू शकत. त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, पहिले एक्स किंवा वाय यापैकी एकाला शोधावं लागणार आहे. तर जर तुम्हाला एक्स किंवा वाय यापैकी कोणाला तरी एकाला शोधायचं आहे तर तुम्ही कशा पद्धतीने शोधणार हेही तितकंच महत्वाचं आहे. एक्स किंवा वाय यापैकी कोणाला तरी एकाला शोधायचं आहे तर वाय जर मला शोधायचं असेल तर एक्स ला कॅन्सल व्हावं लागेल, एक्स शोधायचं आहे तर मला वाय ला कॅन्सल करावं लागेल. आणि हे कॅन्सल करण्यासाठी जे आपल्याला समीकरण दिलेत, पहिलं समीकरण, दुसरं समीकरण, दोघांचाही वापर करावा लागणार आहे. ह्या एक्झाम्पल मध्ये हे आपण नंतर घेऊच, पण मी तुम्हाला ह्या एक्झाम्पलचं सांगतोय की जर हा +3y होता, दिसतोय तो, आणि हा -3y होता तर हे एकमेकांना काय करतील, कॅन्सल करतील आणि याचं उत्तर काय येणार आहे, 0 म्हणून येणार आहे. म्हणजे जर आपल्याला कॅन्सल करायचं आहे तर आपल्याकडे खरं म्हणायला गेलं तर रेडी इक्वेशन आहे. फक्त या इक्वेशन नंबर 1चं आणि इक्वेशन नंबर 2चं काय करायचं हे आपल्याला ठरवावं लागेल. आणि हे आपण आता ठरवलंय की या दोघांची काय करायची, बेरीज. बेरीज कशासाठी करायची, कारण की जे चिन्ह दिले ते बदलायची गरज नाहीये. बरं, वजाबाकी कधी करायची हे मी पुढच्या एक्झाम्पल मध्ये नक्की समजून सांगेल. तोपर्यंत सध्या तरी इक्वेशन मध्ये जे चिन्ह दिले गेलेत, ज्यांना आपण कॅन्सल करतोय, काय करायचंय आपल्याला, त्यांची बेरीज करायची. बेरीज का करायची, कारण की जे चिन्ह दिले गेलेत ना ते ऑलरेडी असे आहेत की ज्याच्यामध्ये आपण जर त्यांची बेरीज केली तर हे एकमेकांना कॅन्सल करतील. म्हणजे उरेल काय आपल्याकडे, 4 आणि 2 6, हा 6x होणार आहे आणि या दोघांची ऍडिशन होणार, इक्वल टूच्या दुसऱ्या साईडची, तिथे 60 येणार आणि x इज इक्वल्स टू काय मिळणार आहे आपल्याला, 10. म्हणजे 6 ने भागल्यानंतर 60 ला उत्तर 10 मिळेल. बरं, आपल्याला 10 उत्तर मिळालं. आता x मिळाला. y कसं शोधायचा, y शोधण्यासाठी तुम्हाला x ची जी काही किंमत मिळाली आहे ती कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये टाकणं गरजेचं आहे. जसं की जी मिळालेली x ची किंमत आहे ती मी याच्यात टाकतो. म्हणजे 10 दुने काय होईल, 20 होईल. बरं, हा 20 तिकडे जाताना काय होणार आहे, मायनस होणार आहे. म्हणजे 10तनं 20 मायनस होतील. म्हणजे माझ्याकडे काय उरेल, 3y इक्वल टू, हे 20 तिकडे गेल्यानंतर 10तनं 20 मायनस झालेत, पण उत्तर जरी 10 आलं तरी चिन्ह मोठ्याचं जातं आणि 20 तिकडे जाताना मायनस झाला होता म्हणून त्याचं चिन्ह जाणार आहे. सो -10 आणि y इज इक्वल्स टू काय मिळेल, मग काय वाटतं तुम्हाला, -10 डिवाइड बाय 3. अशा पद्धतीने आपल्याला x ही मिळाला आणि y सुद्धा मिळाला. आपल्याला अशा पद्धतीने x आणि y दोघांना शोधावं लागतं. या एक्झाम्पल मध्ये पण सेम तसंच ठेवलं. म्हणजे तुम्हाला एक सराव होईल या गोष्टीचा. एकदा सराव झाला की तुम्हाला ते जमेलच. व्हिडिओ पॉज करून पटकन हे एक्झाम्पल सोडवून उत्तर बघा, व्हिडिओ रिझ्यूम करा, म्हणजे तुम्हाला आलेलं उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे हेही कळेल. बरं, मी सध्या कंटिन्यू करतोय. मी ह्या दोघांची काय करणार आहे, बेरीज. का करायची बेरीज, कारण की चिन्ह असे आहेत जे एकमेकांना कॅन्सल करू शकतात. हो, म्हणजे +y -y एकमेकांना कॅन्सल करतील आणि उरेल 3 आणि 2 5x आणि इकडे 7 आणि 3 10. म्हणजे x ची किंमत काय मिळेल आपल्याला, 2. बरं, x ची किंमत 2 मिळाली, मग काय करायचं, ही x ची किंमत वरच्या किंवा खालच्या इक्वेशन मध्ये कुठेतरी टाकायची. चला ह्यावेळी खालच्या याच्यात टाकूया. म्हणजे बेदुने काय होणार आहे, 4. हा 3 तिकडून इकडे येताना काय होणार आहे, मायनस. म्हणजे इकडे आपल्याला याच्याऐवजी मिळालं होतं 4, हा +3 तिकडे इकडे येताना -3, 4तनं 3 गेला 1 आणि हा y तिकडे पाठवला तर मला y ची किंमत मिळणार आहे 1.
अशा पद्धतीने आपण एक्स आणि वाय याही इक्वेशन मध्ये शोधून काढला. बरं, पुढचा भाग बघूया. पुढच्या भागात काय होणार आहे? पुढच्या भागामध्ये जसं आता हे एक्झाम्पल दिलंय, खूप सोपं आहे बघा. आता परत एकदा सोप्याकडे आपण थोडंसं अप अँड डाऊन्स करतोय, म्हणजे अवघड एक्झाम्पल छोटं मग मोठं मग छोटं, आणि याचा फायदा काय होईल की तुम्हाला एक कन्सिस्टंट फ्लो मिळेल. काही बेसिक्स क्लिअर होतील, नवीन शिकायला मिळेल, परत बेसिक कडे जाऊ, परत नवीन शिकायला भेटेल. याचा फायदा नक्की तुम्हाला जाणवेल. इथे y ची किंमत शोधायची आहे, सो दोनाने आपण भागू शकतो. 6. बरं, म्हणजे y ची किंमत काय मिळाली आपल्याला? 3. आणि जी मिळालेली y ची किंमत आहे जर ती आपण ह्या इक्वेशन मध्ये टाकली तर हा 3 9 होणार आहे. याच्याऐवजी काय मिळेल? 9. बरं, हा 9 तिकडे जाताना काय होणार आहे? मायनस होणार आहे. म्हणजे 24 मधून 9 मायनस होतील आणि 24 मधून 9 मायनस झालेत की 15 उरतात. म्हणजे 3x = 15 म्हणायला हरकत नाही आणि ह्या 3ने भागायला सुद्धा हरकत नाही. सो 3×5 = 15. म्हणजे x ची किंमत काय मिळेल आपल्याला? 5. आपल्याला y ची किंमत मिळाली होती 3, x ची किंमत मिळाली आहे 5. अशा पद्धतीने आपण हे समीकरण सोडवायचं असतं. ह्या इक्वेशन मध्ये बघा परत एकदा, इथे तुम्ही डायरेक्ट 3 कॅन्सल करू शकतात. प्रत्येक वेळी आपण तेच करतोय आणि हे तुम्हाला करता येऊ शकतं. x काय? x 2 मिळेल, कारण की हे कॅन्सल झाल्यावर इथे 1 आला आणि हा 2 तिकडे गुणायला गेला तर x काय मिळाला? 2. बरं, जो काही x मिळालाय तो काय करायचा आहे तुम्हाला? कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये टाकायचा आहे. या वरच्या इक्वेशन मध्ये टाकूया. 4 झालेत, 4 तिकडे जाऊन मायनस होणार आहेत. हे 4 तिकडे गेल्यावर 14 4 गेलेत 10 उरतात. म्हणजे 5y = 10 असं म्हणायला हरकत नाही आणि ह्या 5ने सुद्धा भागायला हरकत नाही. तर मला x 2 मिळाला आणि y सुद्धा 2 मिळाला. अशा पद्धतीने आपण हे छोटे छोटे आणि बेसिक एक्झाम्पल्स नक्कीच सहजतेने सोडवू शकतो. प्रश्न येतो ज्यावेळी मोठे एक्झाम्पल येतील तेव्हा काय? जसं ह्या एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही बघितलं तर मगाशी जसं 3y होता किंवा y होता, प्लस मायनस होते, ठीक आहे. इथे कॅन्सलेशन बाय डिफॉल्ट होत होतं, पण आता सध्या होत आहे का? नाही. जर आपण यांची बेरीज केली तर काय होणार आहे? 3 आणि 2 5 होतील आणि यांची बेरीज झाली तर -1y, कारण की हा याच्यातनं वजा होणार आणि चिन्ह मोठ्याचं जाणार. -1y म्हणजे आपला मूळ हेतू जो होता की दोघी व्हेरिएबल पैकी कोणाला तरी एकाला तिथून काढून टाकायचं, तो काही साध्य होताना दिसत नाहीये. मग आपल्याला काय काय लक्षात ठेवायचंय? मी स्टार्टिंगला सांगितलं होतं, आठवतंय तुम्हाला? +3y आणि -3y -3y हे एकमेकांना कॅन्सल करू शकतात. हा प्लस आहे, हा मायनस आहे आणि उत्तर 0 येतं. आठवतंय? तर हे आपण करू शकलो. का करू शकलो? कारण की एक पॉझिटिव्ह होता, एक निगेटिव्ह होता, म्हणून कॅन्सल झाले. त्या व्यतिरिक्त जो y सोबत कोइफिशियंट होता तो कोइफिशियंट पण काय होता? सेम होता. इथे तसं दिसतंय का की ते सेम आहेत म्हणून? नाही. तर इथे आपल्याला ते सेम बनवावे लागतील. कशा पद्धतीने बनवायचे? आता y शोधायचा की x शोधायचा? कॅन्सल आउट कोणाला करायचं हे तर खरं तुमचं डिसिजन आहे. मी आता ह्यावेळी y ला करतो, जरी थोडं मोठं आहे. x ला करणं सोपं आहे, तरी सुद्धा मी y ला करायला इथे प्रेफर करतो, कारण की तुम्हाला काही गोष्टी शिकवायच्या. जर मी y चा कोइफिशियंट म्हणजे हा 3 आणि 4 सेम बनवायचा ठरवला तर 3 आणि 4 चा लसावी घ्यावा लागेल, एलसीएम. लसावी काय असतो? 3 आणि 4च्या पाड्यात येणारा नंबर. 3च्याही येतोय, 4च्याही येतोय, असा नंबर काय मिळतो आपल्याला? 12. म्हणजे 12 3च्याही पाड्यात येतो, पण कधी येतो? गुणिले 4 करून येतो. याच्या 4च्याही पाड्यात येतो, पण कधी येतो? तो गुणिले 3 करून येतो. म्हणजे आपण आता हे लक्षात ठेवायचं की गुणिले 4 आणि गुणिले 3 करून आपल्याला नवीन समीकरण मिळणार आहे. 4 ने गुणूया. 4 दुने 8x अधिक 4 त्रिक 12y = 24 आणि 4 दुने 8 9 10 104 आणि खाली 3 ने गुणूया. सो 3 त्रिक 9x वजा 4 त्रिक 12y = 5 त्रिक 15 आणि ह्या दोघांची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. कारण की हे आपण मागच्याच एक्झाम्पल मध्ये शिकलो. जर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघत असाल तर ही गोष्ट तुम्हाला नक्की कळाली असेल की चिन्ह जर वेगवेगळे आहेत तर तिथे ऍडिशन करावी लागेल. चिन्ह वेगवेगळे आहेत, ऍडिशन करा. का बरं? कारण की चिन्ह बदलायची गरज नाहीये, ते एकमेकांना असेच कॅन्सल करणार आहेत. प्लस मायनस एकमेकांना कॅन्सल करतो आणि उरतो काय? या दोघांचे ऍडिशन केल्यावर 9 आणि 8 किती झाले? 17x आणि इकडे या दोघांची बेरीज किती झाली? 5 आणि 4 9 1 आणि 1 म्हणजे आपल्याला 17च्या पाड्यात 119 दिसतो. 17 7. ओके, म्हणजे आपल्याला सहजच x ची व्हॅल्यू मिळाली. काय मिळाली? 7 मिळाली. बरं, ही 7 काय करायची आपण? ही कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये, मग तुम्ही याच्यात टाका, याच्यात टाका, यात किंवा यात, जिथेही सोपं वाटेल तिथे टाका. चला, मी याला सगळ्यात पहिल्या इक्वेशन मध्ये टाकतो.
7 दुणे 14 होतात. हे 14 तिकडे जाताना मायनस होणार आहेत. कोणामधनं मायनस होणार आहेत? 26 मधनं. 26 मधनं 14 गेलेत म्हणजे किती उरणार आहेत आपल्याकडे? 12 उरणार आहेत. आणि ह्या साईडला काय उरणार आहे? फक्त 3y. कारण की हा 7 दुणे 14 जो झाला तो आपण तिकडे काढून दिला. 26 मधनं किती गेलेत? 14 गेलेत म्हणजे आपल्याकडे किती उरले होते? 12. आणि इकडे फक्त 3x आणि हा 3 याला भागणार आहे. 3 चौक 12. या छोट्या छोट्या गोष्टींचा सराव मी ऑलरेडी तुमच्या मागच्या एक्झाम्पल मध्ये करून घेतलाय. कारण की काय बेसिक तुमचं असलं पाहिजे ज्याने तुम्हाला पुढचे गणित कळतील याचा एक अंदाज असतोच. त्याप्रमाणे मी सिक्वेन्शियल जातोय. फक्त तुम्ही काळजीपूर्वक बघताय का हे फार मॅटर करतं. जर तुम्ही काळजीपूर्वक बघत नसाल तर तुम्हाला काहीही कळणार नाही किंवा जरी कळालं तरी वापरता येणार नाही. आणि वापरायचं असेल तर सराव हा करावाच लागतो. आता पुढच्या एक्झाम्पल मध्ये बघूया. पुढच्या एक्झाम्पल मध्ये काय शिकायला मिळतंय तर ह्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघत असाल की परत एकदा एक्स किंवा वाय या दोघांपैकी कोणाला तरी एकाला कॅन्सल करायचंय. मला इथे वायलाच कॅन्सल करावं असं वाटतंय. का? कारण की इथे वाय सोबत 3 आहे, इथे वाय सोबत 1 आहे बाय डिफॉल्ट. त्याचा 3 बनवता येईल मला. कसा? फक्त वरच्या इक्वेशनला गुणिले 3 केलं तरी माझं काम होणार आहे. म्हणजे जसं आपण ह्या इक्वेशन मध्ये वरती 4ला खाली 3ने गुणून आपल्याला दोघी ठिकाणी ऑपरेशन्स करावे लागलेत आणि नंतर आपल्याला उत्तर मिळालं. म्हणजे इथे वेळ गेला. पहिल्यालाही गुणलंय, दुसऱ्यालाही गुणलंय. पण ह्या केसमध्ये तुम्हाला फक्त वरच्याला गुणून आपला हेतू साध्य करून घेता येणार आहे. वरच्याला 3ने गुणा 4 त्रिक 12x अधिक 3 एक 3y आणि हे 27 त्रिक 81. बरोबर. त्यानंतर आपल्याला खालचं इक्वेशन जसं तसंच ठेवायचं होतं. खाली काही करायची गरजच नाहीये. आणि जे आपलं ठरलंय की ह्या दोघांची काय करायची? बेरीज. का करायची? चिन्ह वेगवेगळे आहेत ते एकमेकांना असंच कॅन्सल करणार आहेत. म्हणून आपल्याला काही करायची गरज नाही. त्यांची बेरीज करा. 12 2 किती होतात? 14. 14x आणि यांची ऍडिशन जरी केली तरी हा वजाबाकीत होता म्हणून यांची वजाबाकी होणार आणि उत्तर किती मिळेल? 70. आणि x इज इक्वल्स टू 14च्या पाड्यात 70 येतात. 14 पंच 70 म्हणजे x इज इक्वल्स टू 5 मिळेल. बरं काय करायचं? हा x घ्यायचा कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये टाकायचा. 5 दुणे 10 म्हणजे याच्याऐवजी काय येणार आहे? माफ करा. 5 दुणे 10 येणार आहे. हा वजा 11 इकडे आल्यानंतर काय होणार आहे? प्लस 11 म्हणजे 10 वजा 11 म्हणजे किती होतील? 21 म्हणजे प्लस 21. हा कारण की ऑलरेडी प्लस झालाय तर 21. आणि ह्या साईडला काय उरेल? 3y. आणि आपण 3ने नक्कीच भागू शकतो. हा 3y तिकडे घेतला, याला इकडे घेऊन आलो म्हणजे हे समीकरण बनलं. 3 7 21 म्हणजे y ची किंमत किती मिळाली आपल्याला? 7. अशा पद्धतीने आपण हे समीकरण सोडवू शकतो. समीकरण सोडवणं गरजेचं आहे. पुढचा मोस्ट ऑफ दी पार्ट तुमचा इक्वेशन बनवण्यात जाणार आहे आणि त्याला सोडवण्यात जाणार आहे. त्यामुळे हे समीकरण तुम्हाला बनवता यायलाच हवी ह्या मताचा मी आहे. त्यामध्ये वेगवेगळे प्रकार तुम्हाला दिसू शकतात. जसं हे एक इक्वेशन आहे म्हणजे याच्यामध्ये एक्स आणि वाय जरा आपल्याला जसं दिसतो तसं काही दिसत नाहीये. पण याला आपल्याला कन्वर्ट करता येणार आहे नक्कीच. हा 4 इकडे जाईल म्हणजे हा 4x होईल. हा 3 तिकडे जाईल म्हणजे 3y होईल. खाली 4 त्रिक 12 भागिले 12 लिहावं लागतं. तो भागिले इकडे जाणारच आहे इक्वल टूच्या दुसऱ्या साईडला. तर मी आताच लिहितो म्हणजे आपल्याला समीकरण लगेच मिळेल. हे पहिलं समीकरण. दुसरं समीकरण ऑलरेडी रेडीच आहे आपल्याकडे. या दोघी समीकरणांचं काय करायचंय बघत असाल तुम्ही इथं 3y मायनस प्लस ऑलरेडी आहेच म्हणजे चिन्ह बदलायची गरज आहे का? नाही. म्हणजे आपल्याला या दोघी समीकरणांची काय करावी लागेल? बेरीज. म्हणजे हा 3y आपला सहजच कॅन्सल होऊन जातो. उरतं 4x आणि वजा 4x आणि आपला हा 4x आणि वजा 4x हे दोघेही परत एकदा कॅन्सल होऊन जातात. म्हणजे बघायला गेलं तर आपल्याकडे इथे काहीही फाइंड आउट करण्यासारखं नाहीये. बघा व्यवस्थित. 4x होता 3y होता 4x 3y 4 त्रिक 12 तिकडे गेला. त्यानंतर हे दुसरं इक्वेशन होतं त्याच्यामध्ये वजा 4x होता अधिक 3y होता इक्वल टू 6 होतं. बरं आपण दोघांची बेरीज केली कारण की आपण ठरवलं आता y ला कॅन्सल करू. y ला कॅन्सल करायला गेलो तर इथे मायनस प्लस ते कॅन्सल झालंय. तसं हा 4x आणि 4x हे सुद्धा सगळं कॅन्सल झालं म्हणजे ह्या इक्वेशनचं उत्तर काय आलं? 0. म्हणजे तुम्ही इथे डायरेक्टली 0 असं म्हणू शकतात. कारण की हे फाइंड आउट होतच नाही म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येणार नाहीये. त्या व्यतिरिक्त आपल्याला y ची सुद्धा व्हॅल्यू फाइंड आउट करता येणार नाहीये. बरं काय बळजबरी करू शकतो आपण जर y ची व्हॅल्यू शोधायची असेल तर? x ऑलरेडी सेमच आहे आपला बरोबर की नाही? अजून काहीतरी वेगळा प्रताप करायचा त्याच्याने सारख्या प्रमाणात या व्हॅल्यू वाढतील आणि त्या परत एकमेकांना कॅन्सल करतील आणि शेवटी उत्तर तुम्हाला मिळेल ते
एकच, त्यामुळे ह्या इक्वेशनला तिथेच सोडून द्यायचं. त्यानंतर अजून हे जरा विचित्र टाईपचे एक्झाम्पल्स, म्हणजे काय, असे एक्झाम्पल जनरली विद्यार्थ्यांना कळत नाहीत की कसे सोडवायचे. त्यातलाच हाही एक प्रकार आहे. हे पण थोडं विचित्रच आहे, कारण की आपण असं इक्वेशन कधी बघत नाही. पण असा एक फॉर्म्युला बघितलेला असतो, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरचा. काय असतो तो फॉर्म्युला? एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय, बरोबर. मग आपण असा फॉर्म्युला बघितलाय, त्यातला एक्स स्क्वेअर प्लस मायनस वाय स्क्वेअर हा 125 देऊन ठेवलाय. त्या व्यक्ती एक्स प्लस वाय पण माहिती आहे आपल्याला, हा 25. मग आपल्याला एक्स मायनस वाय एवढाच पार्ट उरला. बरं, ह्या ब्रॅकेटसाठी हा 25 गुणाकार म्हणून आहे, तर इकडे जाताना भागाकार म्हणून येणार आहे. तर मी आताच बघतो 25 5 आहे, म्हणजे आपल्याला एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू काय मिळालं? 5 मिळालं. म्हणजे आपल्याकडे एक्स प्लस वाय आहे, आपल्याकडे एक्स मायनस वाय आहे. या दोघी इक्वेशन सोबत आपण खेळू शकतो. आता मी हे असंच करून दाखवतो की जर मी यांची दोघांची बेरीज केली तर वाय वाय कॅन्सल होणारच आहे. म्हणजे एक्स आणि एक्स काय होईल? 2x. आणि हे 25 आणि 5 किती होतील? 30 होतील. मग 2ने भागायचं. सो 2ने भागल्यानंतर उत्तर काय मिळणार आहे? 15. म्हणजे आपल्याला x ची किंमत मिळते 15. आणि ही जी x ची किंमत मिळाली आहे ती आपण एखाद्या इक्वेशन मध्ये टाकली. कोणत्या इक्वेशन मध्ये टाकूया? चला ह्याच इक्वेशन मध्ये टाकूया. म्हणजे हा 15 इथे टाकला तर हा 15 तिकडे जाताना मायनस होणार आहे, आणि 25 मधून 15 गेले तर आपल्याकडे किती उरणार आहेत? 10. अशा पद्धतीने आपल्याला x ची ही किंमत मिळते आणि y ची सुद्धा किंमत मिळते. त्यामुळे अशा एक्झाम्पल्सला सोडवत असताना तुम्ही हा विचार करणं गरजेचं आहे की त्यांचे चिन्ह वेगळं असणं, आणि चिन्ह वेगळे असले तर बेरीज करायची, चिन्ह सारखे असले तर वजाबाकी करायची. हा एक शेवटचा सस्पेन्स मी तुमच्यासाठी ठेवलाय. तर जर चिन्ह सारखे असतील तर बेरीज न करता काय करायचं? वजाबाकी करायची. असे एक्झाम्पल्स जेव्हा तुमच्या समोर येतील त्यावेळी तुम्हाला ते सोडवायला नक्की ह्या लेक्चरचा वापर होणारच आहे. फक्त याच्यामध्ये मायनस आलं तर काय करायचं याच्यासाठी एक एक्झाम्पल मी घेतो आणि एक एक्झाम्पल होमवर्क म्हणून देतो. आता हे 3x वजा 2y इज इक्वल्स टू 4 आणि 5x वजा y इज इक्वल्स टू 3 असे एक समीकरण घेऊ. याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर y जो आहे तो आपल्याला सेम करावा लागेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की त्याचे जे चिन्ह आहेत ते समान आहेत. मागच्या वेळी काय होतं, जेवढे एक्झाम्पल आपण सोडवलेत त्यांच्यामध्ये चिन्ह वेगवेगळे होते, म्हणजे ते एकमेकांना लगेचच कॅन्सल करणार होते. त्यामुळे आपल्याला तिथे बेरीज करावी लागली. तर इथे चिन्ह सारखे आहेत म्हणून काय करावी लागणार आहे? वजाबाकी, जसं मी आत्ताच बोललो. काय करूया, हे जे समीकरण 1 आहे आणि हे जे समीकरण 2 आहे, यातल्या समीकरणा 2 ला आपल्याला 2 ने गुणावं लागेल. का? कारण की वरती 2y, इथे पण काय असणं गरजेचं आहे? 2y. म्हणजे आपण काय करणार? 3x वजा 2y इज इक्वल्स टू 4. पहिलं समीकरण जसं तसं ठेवतोय, दुसऱ्याला 2 ने गुणतोय कारण की इथे 2y असायला पाहिजे इथे. म्हणजे 5 गुणे 10x वजा 2y इक्वल टू 2 ने तिकडे गुणायचं, 3 दुणे 6. आणि ह्या दोघांची ह्यावेळी मी मायनस करणार आहे. बरं, ह्या मायनसचा फायदा काही होईल का मला? नक्की होणार. काय नाही होणार? मायनस केल्यामुळे खालच्यांचे चिन्ह बदलतात. फक्त एवढं लक्षात ठेवा, जे काही असेल, हा प्लस होता हा मायनस झाला, हा मायनस आहे हा प्लस आहे, हा प्लस होता हा मायनस झाला. आता प्लस मायनस एकमेकांना कॅन्सल करतीलच, म्हणजे 2y निघून जाण्यात मला त्याची मदत झाली. या दोघांची वजाबाकी येते -7x. चिन्हांकडे लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. तर इथे मोठ्याचं चिन्ह जातं म्हणून -7x, आणि या दोघांची पण वजाबाकी झाली तर -2 असं येणार आहे. 4 6 गेले तर -2. x इज इक्वल्स टू काय होणार आहे आपल्याकडे? 2/7. म्हणजे आपल्याला x ची किंमत मिळाली 2/7. आता ही x ची किंमत कुठेतरी टाकायची, जशी याच्यात टाकूया. म्हणजे 3 गुणिले 2/7 वजा 2y इक्वल टू 4 असं आलंय. म्हणजे इथे 3 दुणे 6, 6/7 असं येणार आहे. म्हणजे पुढची स्टेप असेल 6/7. याचं उत्तर आलं. आणि आपण काय करू, लगेचच ह्या 4 ला इकडे आणि हा 2y ला तिकडे पाठवून देऊ. म्हणजे -4 आणि -2y तिकडे जाताना +2y असं होईल. त्यानंतर 7 चौक 28 म्हणजे 6 वजा 28/7 इक्वल टू 2y असं उत्तर मिळेल. बरं, या दोघांची वजाबाकी पण करू. तर 28 मधनं 6 गेलेत म्हणजे -22. चिन्ह मोठ्याचं जातं, /7 आणि इकडे 2y होता आणि आता हा y याला भागू शकतो. म्हणजे काय येईल? 11, पण -11. म्हणजे y ची किंमत मिळाली -11/7. हे जर आम्ही कठीण एक्झाम्पल घेतलं तर अशा सोप्या किंवा कठीण एक्झाम्पलची प्रॅक्टिस तुम्हाला असायला हरकत नाही.
फक्त दोनच गोष्टी आहेत. जर तिथे चिन्ह वेगवेगळे असतील ज्याला आपल्याला कॅन्सल करायचे तर त्यांची काय करायची बेरीज, आणि चिन्ह सारखे असले तर ते मायनस असो किंवा प्लस असो आपल्याला काय करावी लागेल, मायनस म्हणजे वजाबाकी. वजाबाकी केल्याने काय फायदा होईल, खालचे जे काही नंबर्स आहेत त्यांचे सगळ्यांचे चिन्ह बदलतील आणि आपल्याला ज्याला कॅन्सल करायचं होतं त्याला आपल्याला कॅन्सल करता येईल. हे आपण ह्या एक्झाम्पल मध्ये बघितलंच आहे. अशा आणि यापेक्षा अजूनही सुंदर एक्झाम्पलसाठी नक्की IBC इन्स्टिट्यूटच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की रेग्युलर बेसिसवर आमचे व्हिडिओ येतात. विद्यार्थ्यांना कळतच नाही की व्हिडिओ येऊन गेला, आम्ही पाठीमागे राहिलो. तुम्हाला अपडेट्स मिळायला पाहिजे त्यासाठी बेल आयकॉनवर हिट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि खूपच आवडला असेल तर मित्रांपर्यंत शेअरही करा. नॉलेज वाटल्याने वाढणार आहे, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायला हरकत नाही. या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थित कळायला असतील तर सध्या रजा घेतोय, भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये, जिथे तुम्हाला याच्यापेक्षा छान छान समीकरणं कशी सोडवायचे, वेगवेगळे प्रकार काय असतात याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहे. सध्यापुरती रजा घेतो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.